सामान्य माणूस की ज्याला वाल्मिकी रामायणाचा एक्स्ट्रॅक्ट म्हणू आपण ज्याला, की उदाहरण मला वाल्मिकी रामायण वाचायचं आहे पण मला तो अनुवाद नको आहे, कारण मला एक तर संस्कृत कळत नाही, किंवा मला तू म्हणतोस तसं ते अगदी निरस वाटू शकतं. बरोबर. पण मला सगळे डिटेल्स जाणून घ्यायचं, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक कुठलं, मग भले छोटं असू दे किंवा ते मोठं असू दे? मी असं म्हणेन, सुरुवात करायची असेल तर चिंतामण विनायक वैद्य यांचं श्री रामचरित्र किंवा रामायण कथासार. टायटल्स वेगळी वेगळी आहेत, शीर्षक वेगळं आहे पुस्तकांचं. दोन्ही पुस्तकं एकच आहेत, कारण ती वेगवेगळ्या वेळी प्रकाशित झाली. म्हणजे एका प्रकाशकांनी एका नावाने आवृत्ती प्रकाशित केली, मग नंतर दुसऱ्या नावाने पुनर्प्रकाशित केली, अशा पद्धतीने. तर रामायण कथासार किंवा श्री रामचरित्र या नावाने चिवी वैद्य यांचं पुस्तक आहे. चिवी वैद्यांची खासियत अशी की रामायणातले जे चॅप्टर्स आहेत, म्हणजे रामायणातल्या चॅप्टर्सना आपण कांड असं म्हणतो, म्हणजे बालकांड, अयोध्याकांड अशा अर्थाने. ते कांड आणि मग त्यातले अध्याय आणि त्याच्यात सर्ग. तर हे जे सर्ग आहेत ती सगळी रचना तशीच्या तशी ठेवून त्यांनी अगदी शब्दशः अनुवाद नाही केलेला, त्यांनी सारांश लिहिलेला आहे, सार लिहिलेला आहे, पण तो ओघवत्या भाषेत लिहिलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला रामायण जर पहिल्यांदा वाचायचं असेल तर त्यांनी रामायण कथासार किंवा श्री रामचरित्र या पुस्तकापासून सुरुवात करायला हरकत नाही. त्यानंतर तुम्ही एक स्टेप पुढे जाणार असाल, तुम्हाला असं वाटलं की नाही आता पूर्ण रामायण, आणि रामायण त्या मानाने छोटं आहे, वाचून घेणं म्हणजे साधारण महिना दीड महिन्यात पूर्ण रामायण वाचता येतं, अगदी 9 ते 5 काम करणाऱ्या माणसाला सुद्धा. त्या दृष्टीने मी म्हणेन की भालबा केळकर यांनी जो अनुवाद केलेला आहे तो वाचता येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आपल्याला मिळू शकतील, म्हणजे ज्यांना, कारण हे खंड स्वरूपात आहे असं तू म्हणालास. हो. सो 4 खंड प्लस 5वा जो उपसंहार तू म्हणालास, म्हणजे ते बऱ्यापैकी डिटेल्ड असण्याची शक्यता आहे.